इंदुरीकर महाराज, महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार, यांच्या मुलीच्या लग्नाविषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लग्नाला 1 महिना पूर्ण होण्याच्या आतच सगळं संपलं. असं काय झालं की महाराजांनी थेट निर्णय घेतला? इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं होतं. लग्नात झालेला प्रचंड खर्च, उपस्थित मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्रीही आले होते. आता प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की इतका मोठा खर्च केला तर मग मुलीचा संसार कसा सुरू आहे. पण त्यातच एक बातमी आली ज्याने सगळा विषयच संपला. महाराजांच्या लेकीच्या लग्नाला 1 महिनाही नीट झाला नव्हता. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक असं काय झालं की महाराज भयंकर तापले. अचानक एका शब्दात त्यांनी सगळा विषय संपवला. असं काय झालं की लग्नाचा केलेला सगळा खर्च त्याचा काही उपयोगच झाला नाही, कारण महाराजांनी एका शब्दातच विषय संपवला. लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलीला निरोप देण्यात आला तेव्हा मुलगी सासरला गेली. पण जेव्हा लग्नानंतर काही दिवसांपूर्वी महाराज पहिल्यांदा आपल्या मुलीच्या घरी गेले होते, त्यांना वाटलं आपलं स्वागत होईल. पण ते तिथे गेले आणि त्यांचं इतकं मोठं स्वागत झालं. गावातले लोक जमा झाले होते. महाराजांचे प्रचंड तिथे सुस्वागतम झालं. महाराजांनी घरात पाऊल टाकलं तेवढ्यात मुलगी धावत पळत आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. महाराजांना मुलीकडे पाहून काय वाटलं आणि त्यानंतरच महाराजांनी सगळा विषय संपवला. खरं तर प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी प्रचंड कष्ट करत असतो. रक्ताचे पाणी करून तिचं लग्न मोठं व्हावं, तिचा सुखी संसार व्हावा, तिला चांगलं सासर मिळावं, याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि महाराजांनी त्यांच्या मुलीच्या बाबतीत तसंच केलं होतं. पण बऱ्याच वेळा काही मुलींचे सासरचे लोक जे असतात तर ते बऱ्याच वेळा त्रास देतात, सासूरवास होतो. बऱ्याच वेळा सासू सुनांचे पटत नाहीत आणि मग मुलींचे आयुष्यही दुःखात ढकलले जाते. यासारखे एक उदाहरण महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण इतकं मोठं लग्न केलं होतं म्हटल्यावर महाराजांच्या मुलीच्या बाबतीत असं काहीच होणार नाही अशी प्रत्येकाला शक्यता वाटत होती. पण अचानक एक बातमी समोर येते ज्याच्यामध्ये महाराज थेट विषय संपवून टाकतात. मुलीच्या बाबतीतला जो विषय होता तो थेट त्यांनी संपवला. कोणताही बाप आपल्या मुलीच्या बाबतीत कधीही कुणाचे ऐकून घेत नाही आणि महाराजांनी देखील ऐकून घेतले नाही. त्यांनी सगळा विषय जागेवर थांबवला. 1 महिन्याच्या आतच सगळं संपलं. खरं तर प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की ज्ञानेश्वरीचा संसार कसा सुरू आहे, कारण की काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल झाल्या होत्या. पण आज अचानक एक अशी पक्की खरी बातमी समोर आली ज्याने सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. कालपर्यंत जे जे ऐकलं होतं, ज्या ज्या बातम्या दाखवल्या गेल्या होत्या त्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या आणि आज खरंच सत्य समोर आलं. खरं तर कालपर्यंत दाखवलं गेलं लग्नामध्ये झालेला खर्च, त्यानंतर त्यांच्या घरी झालेली सत्यनारायणाची पूजा, त्यानंतर ज्ञानेश्वरी ही प्रचंड खुश दिसत होती जेव्हा सासरच्या लोकांनी तिचा पहिला वाढदिवस तिथे साजरा केला. ती हसत होती, तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण त्या हसण्यामागे काय दडलं होतं? महाराजांनी मग का विषय संपवला? मुलीच्या बाबतीत त्यांनी काय आणि का ऐकून घेतलं नाही? एवढं मोठं लग्न लावलं आणि सगळा विषय तेवढ्या लवकरच कसा काय संपला? नेमकं महाराजांनी काय निर्णय घेतला? काय आहे या प्रकरणाचं सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. उन्हाळा असा सीझन आहे की याच्यामध्ये अनेक लग्ने होतात, पण लग्ने कोणाच्या लक्षात राहत नाहीत. पण एक लग्न असं आहे की ज्याची चर्चा अजूनही थांबली नाही. हे लग्न आहे इंदुरीकर महाराजांच्या मुलीचे लग्न. 3 मे रोजी लग्न झालं. त्याच्यामध्ये झालेला खर्च, लोकांची उपस्थिती हे सगळं लोक विसरले नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याची चर्चा सोशल मीडियावर जास्त चालू आहे ती चर्चा म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा संसार कसा सुरू आहे. आता इतका मोठा खर्च केला म्हणजे तिचा संसार नक्कीच सुखात सुरू असेल असा विश्वास प्रत्येकाला होता. पण अचानक असं काय झालं की थेट महाराजांनी हा विषय संपवला? अवघ्या काही दिवसांतच हा संसार असा कसा झाला? अचानक महाराज का तापले? मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर महाराजांनी इतका मोठा टोकाचा निर्णय का घेतला? पहा, खरं तर याची सुरुवात लग्नाच्या आधीपासूनच झाली होती. पहा, अनेक गोष्टी पडद्यामागे दडलेल्या असतात, पण आपल्याला फक्त पडद्याच्या समोरच्या गोष्टी दिसत असतात. खरं तर पहिली शंका आली होती जेव्हा न्यूजमध्ये बातमी आली होती की इंदुरीकरांचा जावई कोण आहे. कारण की इतकं मोठं लग्न करायचं म्हणजे जावई कोणी साधा माणूस नसेल इतकी कल्पना कोणालाही होतीच. त्यावेळेस काही न्यूज चॅनल्सनी जावयाच्या संपत्तीचे आकडे सांगितले, जावई नेमकं काय करतो हे सांगितले. आता हे आकडे ऐकून लोकांना शंका आली होती, कारण की तो आकडा 700 कोटींचा होता. एक अंदाजित आकडा होता.
700 कोटींच्या घरामध्ये त्यांच्या जावयाची संपत्ती असू शकते असं बोललं जाऊ लागलं. मग आता इतकी मोठी संपत्ती, एवढं मोठं घर, करोडो रुपयांचा बिझनेस म्हटल्यावर इंदुरीकर महाराजांची कन्या अत्यंत सुखी राहणार हे आधीच ठरलेलं होतं. पण लग्न होण्याच्या 1 महिन्याच्या आतच, म्हणजे हातावरची मेहंदी उतरण्याआधीच महाराज का तापले? का त्यांनी हा निर्णय घेतला? कारण की कोणताही बाप जरी असला तरी तो मुलीच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेत नाही. आणि तो शब्द महाराजांनी ऐकून घेतला नाही हा त्यांनी निर्णय घेतला. मग नेमकं काय झालं? मग काय निर्णय त्यांनी घेतला? अचानक असं काय घडलं की सगळं संपलं? आता आपण वळूया त्या मुख्य गोष्टीकडे, जी सध्या सोशल मीडियावर आणि इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या सासरी भेट देण्यासाठी गेले होते. गाडीतून महाराज खाली उतरले. त्यांचा चेहरा नेहमीसारखा अत्यंत गंभीर होता. सासरच्या मंडळींनी महाराजांचं जंगी स्वागत केलं. काही लोक महाराजांच्या पाठीमागे चालत होते. महाराज थेट आपल्या मुलीच्या खोलीकडे गेले. ज्ञानेश्वरी वडिलांना पाहून उभी राहिली. तिच्या डोळ्यात घळघळा पाणी आलं. वडिलांना समोर पाहताच एका मुलीला जे भरून येतं तसंच काहीसं तिथे घडलं. पण तिथूनच लोकांच्या मनात एक मोठा डाऊट, एक मोठी शंका निर्माण झाली. लोकांनी त्या व्हिडिओचे वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. बघा, लग्न होऊन थोडेच दिवस झालेत आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आलं, नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशा कमेंट्स लोकांनी करायला सुरुवात केली. 700 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, या सगळ्याच्या मागे काहीतरी काळोबेरं तर नाही ना, अशी चर्चा सोशल मीडियावरील टीकाकार आणि लोकांनी सुरू केली. खरं तर महाराजांनी याच्यावर काय प्रतिक्रिया दिली, नेमकं काय घडलं की थेट सगळा विषय संपला? आता खरं तर मुद्दा हा ज्ञानेश्वरीच्या संसाराचा नसून महाराजांवर केलेल्या टीकेचा होता. महाराजांच्या मनात एक खोलवर जखम झाली होती. लोकांनी जे अफवा पसरवल्या, टीका केल्या, त्याला थेट महाराजांनी उत्तर दिलं. तुमचं तोंड काळं करा, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे. सोशल मीडियावर टोमणे, आरोप याला थेट महाराजांनी अतिशय संतापाने उत्तर दिलं. ते म्हणाले की मी स्वतः हा खर्च केला नाही, तर माझ्या भक्त मंडळींनी हा खर्च केलाय. त्यांनी हे स्पष्ट केलं की माझ्यावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत आणि प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या लग्नासाठी खर्च करतच असतो. त्याच्यामध्ये मी एक वडील म्हणून माझं कर्तव्य पूर्ण केलं. पण लोकांनी टीका करणं सोडलं नाही. म्हणून महाराजांनी निर्णय घेत टीकाकारांचा समाचार घेतला आणि मुलीच्या बाबतीत जे जे बोलले होते ते ऐकून घेतलं नाही आणि थेट समाचार त्यांचा घेतला. मित्रांनो, ही होती सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही संपूर्ण माहिती आणि त्यामागचं मूळ सत्य. आता या संपूर्ण प्रकरणाकडे आणि टीकाकारांच्या मानसिकतेकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हा सर्व प्रेक्षकांना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जी एका कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी खूप मूल्यवान ठरू शकतो. जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या घरात असा मोठा सोहळा होतो तेव्हा लोक फक्त वरवरचा खर्च आणि चमकधमक बघतात, पण त्यामागे असणाऱ्या भावना कोणीच समजून घेत नाही. एका बापाने आपल्या मुलीच्या लग्नात काय केलं आणि काय नाही यावर चर्चा करण्याचा अधिकार कोणालाच नसतो. सोशल मीडिया हे एक असं माध्यम बनलं आहे जिथे लोक कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ एका छोट्या क्लिपवरून कोणत्याही व्यक्तिक आयुष्याचा तमाशा बनवायला निघतात. म्हणूनच एक सुजाण नागरिक आणि सुजाण प्रेक्षक म्हणून आपली काही नैतिक कर्तव्य आहेत जी आपण सर्वांनी पाळली पाहिजेत. पहिली पायरी म्हणजे जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर अशी कोणतीही कौटुंबिक विषयाची किंवा कोणाच्या वैयक्तिक आयुष्याची बातमी पाहता तेव्हा त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे ती बातमी पुढे शेअर करून किंवा त्यावर नकारात्मक कमेंट करून त्या अफवेला मोठी करू नका, कारण तुमच्या एका चुकीच्या कमेंटमुळे कोणाच्या तरी भावना दुखावू शकतात. तिसरी अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे अशा संवेदनशील विषयांवर नेहमी अधिकृत आणि खात्रीशीर माध्यमांनी दिलेल्या स्पष्टीकरणाची वाट पहा. आपण जेव्हा अशा अफवांकडे दुर्लक्ष करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण एका चांगल्या डिजिटल समाजाची निर्मिती करत असतो. कोणतेही कौटुंबिक सुखात विघ्न आणण्याचा अधिकार सोशल मीडियावरील टीकाकारांना असतो आणि हेच महाराजांनी त्यांच्या आक्रमक शैलीत उत्तर देऊन दाखवले आहे. आता मला या विषयावर तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुम्हाला काय वाटतं, सोशल मीडियावर अशा प्रकारे कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याच्या आणि संसाराची चर्चा करणे कितपत योग्य आहे? एका वडिलांनी आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून टीकाकारांना चोख उत्तर दिलं
या महाराजांच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची जी काही प्रामाणिक प्रतिक्रिया असेल ती खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून कळवा. कारण तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या विश्वाला एक योग्य दिशा मिळेल आणि समाजात एक चांगला संदेश जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच प्रकारच्या खऱ्या आणि सविस्तर राजकीय तसेच सामाजिक घडामोडींचे विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.